नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत इन्फिनिटी जीएस सेंटरवरती. आज एक नवीन विषय जो की इंटरेस्टिंग आहे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मायक्रोसॉफ्ट आणि सॅमसंग हे आता हॅकर्सचं नवीन टार्गेट आहे आणि या संदर्भातलं वृत्त दिलेलं आहे इंडियन एक्सप्रेसने. आता तुम्ही म्हणाल मायक्रोसॉफ्ट आणि सॅमसंग, सॅमसंग एक ठीक आहे आपण बाजूला ठेवू, पण मायक्रोसॉफ्ट हेच जर का हॅकर्सकडून आता टार्गेट केलं जात असेल, तर आता मग तुमचे आमचे मोबाईल किंवा तुमचे आमचे लॅपटॉप सुरक्षित आहेत का? आणि हाच येणाऱ्या काळामधला सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि कदाचित हाच वेब 2.0चा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक सुद्धा आहे आणि त्याच्यामुळेच चर्चा वेब 3.0ची सुरू आहे. आता बघा मायक्रोसॉफ्टला जे मायक्रोसॉफ्ट कंपनी जी आहे यांच्यावरती ह्या हॅकर्सनी हल्ला केला. कोणी? लॅप्सस डॉलर म्हणून एक हॅकर्स ग्रुप आहे. यांनी मायक्रोसॉफ्टच्या जे काही त्यांचं क्लाउड वगैरे आहे त्याच्यावरती त्यांनी हल्ला केला आणि त्याच्यातून त्यांनी डेटा चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. आता हे हॅकर्स जे हॅकिंग करतात हे इतकं जबरदस्त असतं सांगतो, तर एक त्याच्यातला किस्सा सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं, तर रशियाने युक्रेनवरती आक्रमण केल्यानंतर सर्व युरोपियन देशांनी काय केले? रशियावरती निर्बंध लादले. मग असं रशिया धमकी देत होतं की बाबा तुम्ही जर का मध्ये पडला तर आम्ही हे करू ते करू. मग ह्या युरोपियन देशांना रशियाच्या लष्करी शक्तीचं काहीही टेन्शन नव्हतं. त्यांना टेन्शन हे होतं की रशियन हॅकर्स जे आहेत ते त्यांच्या वेबसाईट्स हॅक करतील, जे की रशियाने ऑलरेडी केलं होतं. कोणाच्या बाबतीत? युक्रेनच्या बाबतीमध्ये. म्हणजे हे आक्रमण करण्याच्या महिनाभर आधीच त्यांनी युक्रेन गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स, तिथल्या बँकेच्या वेबसाईट्स हॅक केल्या होत्या. त्याच्यामुळं हे हॅकर्सचं जे एकंदरीत पूर्ण वर्किंग जे आहे हे खूप डेंजर असतं. तुम्हाला एक किस्सा देखील आठवत असेल बघा, आपल्या इथं घडलेला किस्सा होता, तो होता कॉस्मॉस बँकेचा. कॉस्मॉस बँकेला देखील हॅकर्सने मधल्या काळामध्ये जवळपास 100 CRचा चुना लावलेला होता. गायब झाले होते 100 CR. 2018 संदर्भातली काहीतरी गोष्ट आहे. त्याच्यामुळं हे फार महत्वाचं आहे. हॅकर्सपासून सुरक्षा देण्याचं कामच मुळामध्ये हे मायक्रोसॉफ्ट वगैरे कंपन्या करत असतात. कारण की ह्या मायक्रोसॉफ्ट कंपनीनी युक्रेनवरती होणारे काही सायबर हल्ले जे आहेत ते रोखलेले होते. परंतु आता खुद्द मायक्रोसॉफ्ट जे आहे, ह्या मायक्रोसॉफ्टलाच या हॅकर्सनी टार्गेट केलेलं आपल्याला दिसतंय. मग ह्यांची मोडस ऑपरेंडी असते काय? कसं काय करू शकता? तर साधी सोपी गोष्ट आहे बघा, की सपोज तुम्ही कुठल्या तरी कॉफी शॉपमध्ये बसलेले आहात, तुमच्या लॅपटॉपवरती काम करताय आणि कुणीतरी तुम्हाला बोलवलं किंवा ऑर्डर देण्यापुरतं म्हणून किंवा जर का सेल्फ सर्व्हिस आहे म्हणून तुम्ही जर का त्या टेबलवरती गेलात, तुमचा लॅपटॉप त्याच ठिकाणी ठेवून गेलात, तर त्यावेळेस तुमचा लॅपटॉप दुसरं कुणीतरी ऑपरेट करण्यासारखं हे हॅकर्सचं काम चालू असतं. हे एक त्यांचं एक महत्त्वाचं. क्रमांक 2 जे आहे ते म्हणजे फिशिंग करणं. ते काय करतात? कर्मचारी कोणते कोणते आहेत ते शोध घेतात, त्यांना कुठल्या तरी जाळ्यामध्ये अडकवतात आणि त्यांच्याकडून काय घेतात? क्रेडेन्शियल्स घेतात आणि त्याच्यातून ते काय करतात? मेन सिस्टीममध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करतात. आणि एक नवीन जे माझ्यासाठी ही नवीन होती सिस्टीम, ज्याला आपण क्रमांक 3 देऊ. आपण बघा वेगवेगळ्या ठिकाणी काही फॉर्म्स भरत असतो. ह्या फॉर्म्समध्ये काय काय असतं? तुमचं नाव सांगा, बरोबर आहे. तुमच्या आईचं नाव सांगा. तुमचा पेट जर का असेल, तुमच्याजवळ पाळीव प्राणी असेल तर त्याचं नाव सांगा, बरोबर आहे का नाही? हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं असतं. तुमची बर्थ डेट काय आहे ती दिलेली असते. आणि नेमका हॅकर्सनी हा सर्व सुरुवातीपासून प्लॅन करून हे सर्व कर्मचारी जे आहेत किंवा त्यांच्या आजोबा तिथं काम करणारे जे आहेत त्यांचा हा सगळा डेटा गोळा केला आणि ह्याची मदत घेतली त्यांनी त्या सिस्टीममध्ये एंट्री करण्यासाठी. त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये तरी तुम्ही हे सगळं जिथं भरताना तुमच्या पासवर्ड संदर्भात देखील तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो. गुगल स्वतः विचारतं किंवा तुम्हाला पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी हिंट काय? मग तुम्ही काय, मग तिथं प्रश्न असतात, तुमचा फेवरेट टीचर कोणता आहे, तुमचा फेवरेट कलर कोणता आहे, तुमच्या जवळच्या मित्राचं नाव काय आहे, हे सगळं विचारलं जातं. अजून एक फिशिंगचा प्रकार जो सापडला तो म्हणजे काय, की तुम्हाला एखादा फोन येतो, त्या फोनवरती विचारलं जातं की बाबा तुमच्या आवडीचा 4 अंकी नंबर कोणता आहे तो सांगा. मग सपोज तुम्ही सांगितलं की बाबा माझा 0008,
रिपीट असं काहीतरी तुम्ही सांगितलं, हे सांगता, मग तुम्हाला लगेच रिटर्न मध्ये मेसेज येतो की बाबा येस तुम्ही 1000 रुपये जिंकलेले आहेत, तुमचा हा नंबर लकी ड्रॉ मध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करता, दुर्लक्ष करता हे अशा काही जे मेसेजेस आहेत, असे कुठले कॉल्स जे आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करता. पण नेमकं ह्याचाच वापर करून सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा त्याच्यामध्ये ते ब्रेक करणं, ती सिस्टीम ब्रेक करण्याचा प्रयत्न केला जातो. आता हे मायक्रोसॉफ्टच्या बाबतीमध्ये घडलं, हेच सॅमसंगच्या बाबतीमध्ये घडलं, एक ओक्टा म्हणून कंपनी आहे त्यांच्याही बाबतीमध्ये घडलं, एनव्हिडिया जी आहे त्याच्या बाबतीत हे घडलं. आता ह्या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्यांकडे महत्त्वाचं फार मोठं काम जे आहे, आता ही मायक्रोसॉफ्ट जी आहे ही मायक्रोसॉफ्ट कंपनी क्लाउड बेस सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. म्हणजे तुमच्या आमच्या मोबाईल लॅपटॉपमध्ये जे आहे ते तर आहेच, पण क्लाउड बेस सर्व्हिसेस देखील हे मोठ्या प्रमाणात प्रोव्हाइड करतात. आता क्लाउड बेस सर्व्हिसेसमध्ये मोठे प्लेअर कोणते आहेत, तुमचा ॲमेझॉन आहे, ॲमेझॉनचं पाठोपाठ मायक्रोसॉफ्ट आहे, मायक्रोसॉफ्टच्या पाठोपाठ गुगल आहे. मग ह्यांचं जर का क्लाउड जे आहे, हे क्लाउडच जर का त्यांचं टार्गेट असेल, ह्याच्यामध्ये असणार काय हो, डेटा. येणाऱ्या काळामध्ये ह्या डेटाचं फार महत्व आहे बघा. डेटा, आपण कुठलाही ॲप डाउनलोड करतो, तुम्ही बघा तुमच्या मोबाईलवरती, म्हणजे काही ॲपल वगैरे वापरणारे सन्माननीय सदस्य जर का सोडले, तर बाकी जे तुम्ही अँड्रॉइडवरती ॲप कोणतेही डाउनलोड केलं तर आपण बघत नाही त्यांनी कोणत्या कोणत्या परमिशन मागितलेल्या आहेत त्या. म्हणजे साधं गेमिंगवालं जरी ॲप असेल ना, तरी देखील तो तुमच्या मेसेजेसला ॲक्सेस मागतो, तो तुमच्या फोटोजला ॲक्सेस मागतो, बरोबर आहे का नाही. याशिवाय तो अजून कशाला ऍक्सेस मागतो, तुमच्या कॉन्टॅक्ट्सला ऍक्सेस मागतो. काय करायचं रे बाबा. ऍक्च्युली ह्या संदर्भात आपल्या इथं सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. तुला मेसेजेसला ऍक्सेस कशाला पाहिजे, तुला फोटोजला ऍक्सेस कशाला पाहिजे, तुला कॉन्टॅक्ट्सला ऍक्सेस कशासाठी पाहिजे, काही गरजच नाही. त्या ऍपचा त्याचा काय संबंध आहे. तर ह्या कंपन्या काय करत असतात, हा जो डेटा आहे हा डेटा नंतर विकला जातो, हेही थोडक्यामध्ये समजून घ्या. हा डेटा फार महत्वाचा आहे. अजून एक सोपं सांगतो. आता तुम्ही ट्रॅफिक जॅम आहे किंवा नाही हे तुम्ही कशावरून ठरवतो, ट्रॅफिक जॅम. तुम्हाला काय कळतं, तुम्ही बघता की बाबा एका ठिकाणी कुठेतरी लाल रंग झालेला आहे, त्याच्यावरून तुम्ही ठरवता ट्रॅफिक जॅम आहे किंवा नाही. पण नेमकं हे वर्कआउट कसं करतं, हा येणाऱ्या काळातला फार मोठा प्रश्न आहे. आणि तुम्ही जे काही तुम्ही सहज म्हणून सर्च करा, एखादी गोष्ट शोध घेण्याचा प्रयत्न करा तुमच्या ह्याच्यामध्ये. सपोज मी शोधलं काय की मला टी शर्ट घ्यायचं आहे, ठीक आहे. मी काय करतो, त्या कंपनीच्या वेबसाईटवरती जातो आणि तो टी शर्ट सर्च करतो. पण नंतर असं होतं, जेव्हा मी कुठल्या तरी सोशल नेटवर्किंग साईटवरती येतो, तर मला सजेशनमध्ये तसे टी शर्ट दाखवलं, ते सुरू केलेलं असतं. हे समजून घ्या. आणि नेमकं हीच मेथड जी आहे, ह्याच्यावरूनच ह्या हॅकर्सनी अंदाज लावला की बाबा तिथं मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणारे जे असतील किंवा तिथं आजूबाजूचे जे आहेत, त्याच्याद्वारे ह्या सगळ्यांच्या मदतीने त्यांनी आतमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न केला. आता ही कंपनी जी आहे, जे कुठले आहेत ते सगळे नाकारतायत की बाबा नाही, आमच्या इथला कोणताही डेटा जो आहे तो त्यांनी काही चोरी झालेला नाही, कारण की आमची सिस्टीम तितकी सुरक्षित होती. आता हे मायक्रोसॉफ्ट बद्दल होत असेल तर आपल्या इथला मी अनुभव तुम्हाला जो सांगितला तो कोणता, कॉस्मॉस बँक, हे बाकी बँकांच्या बाबतीत देखील होऊ शकतं. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ही फार मोठी गोष्ट असणार आहे की तिथली सुरक्षा किती प्रभावी आहे. कोणती, सायबर सिक्युरिटी ही फार महत्वाची आहे बघा. येणाऱ्या काळात फार मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. कुणाला, सरकारला. हे समजून घ्या. जर का मायक्रोसॉफ्ट जी मी लहान होतो तेव्हापासून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणता म्हणलं तर एकच नाव यायचं, कोणतं, बिल गेट्स. अजूनही भरपूर जण तेच सांगतात, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण म्हणलं तर बिल गेट्सच सांगतात. कधीपासून तोच श्रीमंत आहे, क्रमांक 1ला. मग त्याची ही मायक्रोसॉफ्ट कंपनी जी प्रत्येकाच्या लॅपटॉपवरती, प्रत्येकाच्या डेस्कटॉपमध्ये ह्याचं काही ना काही सॉफ्टवेअर आहेच. एक्सेल आपण वापरतोच आहे, हे एक्सेल वापरतोय, वर्ड वापरतोय, पॉवर पॉईंट वापरतोय. हे सगळं कुठून येतंय, तिथूनच येतंय. मग हॅकर्सने नेमकं त्याच ठिकाणी मुळावरती घाव घालणं जे म्हणतात ना, तसं केलेलं आहे. त्याच्यामुळं मला तुम्हाला हे काय सांगायचं होतं, तुमचा डेटा जो आहे हा कुठेही देत असताना थोडी सावधगिरी बाळगा. हे ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं होतं, हे समजून घ्या. आईचं नाव, आवडता प्राणी कोणता, आवडता पक्षी कोणता, त्याचं नाव कोणतं, तुमचा आवडीचा अंक कोणता, हे कुठंही कुणाजवळही बोलायची गरज नाही.
समजतंय मला काय म्हणायचंय ते, कारण की आता मायक्रोसॉफ्ट देखील धोक्यात आलेलं आहे. ओके, थँक्स अ लॉट. तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि इन्फिनिटी GS सेंटर जे आहे आपलं, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.